आज आपण मुंगाला एक दिवसात छान अशी भरपूर मोड कशी आणायची ते बघणार आहोत। तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 1 पाव मूग घेतलेली आहे, हिरवी मूग आहे। आता या मुंगाला छान असं धुवून घ्यायचं आहे। बघू शकता पाणी टाकून आधी छान असं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे धूळ वगैरे निघून जाणार। धुतलेलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाणी टाकून आपल्याला ही मूग भिजवत ठेवायची आहे 10 तासांसाठी। 10 तासांसाठी आपण आता ही मूग भिजवत ठेवूया। आता यामध्ये आपण आणखीन थोडंसं पाणी टाकूया। पाणी भरपूर प्रमाणात टाका आणि त्यानंतर झाकून ठेवा। 10 तासानंतर बघूया मूग छान अशी भिजलेली आहे। बघा किती छान अशी मूग भिजलेली आहे। आता आपल्याला हा एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे। तर मी ना इथे एक नेटचा कापड घेतलेली आहे। तुमच्याकडे चालणी म्हणजे पीठ चालणी असेल किंवा तुमच्याकडे अशी टोपली वगैरे असेल ते पण तुम्ही घेऊ शकता, किंवा एखादी पातळ कापड घेऊ शकता तुम्ही, ओढणीचा कापड किंवा साडीचा कापड वगैरे घेऊ शकता तुम्ही, कॉटनचा वगैरे। तर मी ते एक नेट घेतलेली आहे आणि या नेटमध्ये सर्व ही मूग काढून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, बांधून घ्यायची आहे। आधी पूर्णपणे पाणी असा निथळून घ्यायचा, इथला बघू शकता तुम्ही पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे बांधून घ्यायची आहे। तर बांधताना व्यवस्थित छान अशी टाईट बांधून घ्यायची आहे, एकदमही टाईट असायला नको, मीडियम जसं तुम्हाला बांधता येईल तसं बांधून घेतलात तरी चालते। तर बघू शकता या प्रकारे आता मी बांधून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे, या खाली एक आपल्याला काहीतरी वाटी नाही तर काही स्टँड वगैरे ठेवायचा, म्हणजे जो पाणी असणार ना तो झिरपून जाणार पूर्णपणे। तर या प्रकारे ठेवायचं आणि झाकून ठेवायचं आहे। तर आता हा वाटा लहान झाला होता म्हणून इथे मी मोठा वाटा झाकलेली होती रात्रभर, म्हणजे 10 तासांसाठी झाकून ठेवलेली होती। आणि बघू शकता 10 तासांनंतर किती छान असे कोंब आलेले आहेत आणि पाणी बघा निघालेलं आहे या वाटीमध्ये। आता आपण हे खोलून घेऊया, म्हणजे 10 तास भिजवायचं आहे आणि 10 तास बांधून ठेवायचं आहे, म्हणजे छान असे भरपूर कोंब येणार। आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते। बघू शकता किती छान असे कोंब आलेले आहेत। तर बघू शकता किती छान असे कोंब आलेले आहेत, तेही अगदी 20 तासांमध्ये, म्हणजे 10 तास भिजवत ठेवायचं आणि 10 तास बांधून खूपच छान असे कोंब येणार। खूप सोपी पद्धत आहे ही। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।